सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा गुरुमाऊलींचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे। द्वारकेच्या राणाचं म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचं आगमन झाल्यानंतर गोकुळात जो आनंदोत्सव सोहळा दिसून येत असे त्याचप्रमाणे आपले भगवान श्रीकृष्ण रूप श्रीपाद श्री वल्लभ रूप नरसिंह सरस्वती परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार असणारे परमपूज्य गुरुमाऊलींचं शब्दसुमनाने स्वागत या स्वागत गीतातून होणार आहे। सादर होत आहे स्वागत गीत। हेलो हेलो चांदन चांदन झाली गुरुमाऊलीची पाहत हो देवा स्वामी माऊलीची पाहत हो देवा। कृपया सर्व व्यासणारे
झाली रात चांदण चांदण झाली रात गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट सर्वांनी टाळत टाळ्या वाजायचे जोरात टाळ्या वाजा सर्वांनी गुरुमाऊलींचा आदेश पाळा हो ग्राम अभियान गावगावी राबवा हो माऊलींचा आदेश पाळा हो ग्राम अभियान गावगावी राबवा हो गुरुमाऊलींचा आदेश पाळा हो ग्राम अभियान गावगावी राबवा हो माऊलींचा आदेश पाळा हो ग्राम अभियान गावगावी राबवा हो घेऊया हातात आपण हात घेऊया हातात आपण हात गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट माऊलींची पाहत होते वाट सर्वांनी वर हात करायचे वर हात करून टाळ्या वाजायचे प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर बसलेले आहेत परमपूज्य गुरुमाऊलींचे अतिशय छान दृश्य आहे अतिशय छान पाच माऊली येणार होत माझी भेट आज होणार हो पाच माऊली येणार हो माझी भेट आज होणार हो स्वामी पाच माऊली येणार होत माझी भेट आज होणार हो पाच माऊली येणार हो माझी भेट आज होणार हो भक्तीची फुलूया फुलवात भक्तीची फुलूया फुलवात गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट सर्वांचे डोळे दिसणार हो गुरुमाऊलीचे दर्शन होणार हो दर्शन होणार हो सर्वांचे डोळे दिसणार हो गुरुमाऊलीचे होणार हो सर्वांचे डोळे दिसणार हो गुरुमाऊलीचे दर्शन होणार हो भजनात रंगून जाऊया गुरुभजनात रंगून जाऊया गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट गुरुमाऊलींची पाहत होते वाट स्वामी माऊलींची पाहत होते वाट आवाजात आणि काव्यमय शब्दात परमपूज्य गुरुमाऊलींचं शब्दस्मरणाने स्वागत झालेलं आहे. देवतुल्य स्वामी माझे देवतुल्य गुरुमाऊली रोज करते त्यांची पूजा अन्य देव नाही. यानंतर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी तसेच गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे शिल्पकार परमपूज्य गुरुमाऊलींना मी नम्र विनंती करते की त्यांनी या भव्य दिव्य राष्ट्रीय महासत्संग मेळावा व अन्नधान्य वाटप सोहळ्याच्या निमित्तानं दीपप्रज्वलन करावं. परमपूज्य गुरुमाऊली. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दनः दीपो हरतु मे पापम दीपज्योती नमस्तुते. हे दीपज्योती तू आमचे शुभ करणारी, कल्याण करणारी, आरोग्य धनसंपदा देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणारी आहेस. हे दीपज्योती तुला नमस्कार. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. माझी माऊली स्वामी माऊली, माझी माऊली गुरु परमपूज्य गुरुमाऊली सद्गुरु परमगुरु गुरु तत्व आहेत. तेच तेजो अवतार परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. तेच संत, तेच ऋषी, तेच मोक्षदाता आहेत. तेच गीतेचे परमेश्वरी वचन सार्थ करणारे भगवान श्रीकृष्ण, तेच प्रभू रामचंद्र आहेत. प्रशांत महासागरासारखे परमपूज्य गुरुमाऊलींचे व्यक्तिमत्व, कार्य व कृपा अनुग्रह आहे. या ठिकाणी जमलेले सर्व सेवेकरी आपल्या आंतरिक चक्षुतून गुरुमाऊलींना साठवून घेत आहेत. असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी तसेच गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे शिल्पकार परमपूज्य गुरुमाऊली यांचा मानसन्मान मराठवाडा विभाग प्रमुख माननीय श्री विलासरावजी देशमुख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच युवक उद्योग समूहाचे गणेशजी जाधव यांच्यातर्फे परमपूज्य गुरुमाऊलींचा मानसन्मान मराठवाडा विभाग प्रमुख विलासरावजी देशमुख हे करत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. औरंगाबादचे महापौर माननीय त्र्यंबकजी तुपे यांना मी विनंती करते की त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचा मान सन्मान करावा. विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्था प्रमुख माननीय रवींद्रजी शिदोळे, माननीय रवींद्रजी शिसोदे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करावी. औरंगाबादचे महापौर माननीय त्र्यंबकजी तुपे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्था प्रमुख माननीय रवींद्रजी शिसोदे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करावी.
माननीय रवींद्रजी शिसोदे विवेकानंद शिक्षण संस्थेचे, माननीय तुषारजी शिसोदे यांना मी विनंती करते की त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिठले महाराज, ब्रह्मीभूत दादासाहेब, आदरणीय गुरुमाऊली, समस्त सेवेकरी बंधू आणि भगिनी, आज जो आपण काही कार्यक्रम घेतलेला आहे हा आगळा वेगळा प्रकाराने कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या याच्यात अनेक माननीय आलेले आहेत. त्याच्यात आपले कमिशनर साहेब दांगड साहेब आपल्याला 2 शब्द बोलणार आहेत. दांगड साहेब. आदरणीय गुरुमाऊली आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वांना सप्रेम नमस्कार. मराठवाडा ही सर्व धर्मांच्या संतांची, महंतांची, सुफी संतांची, मुनींची आणि बौद्ध भिक्षूंची तपोभूमी आहे. या तपोभूमीमध्ये आज गुरुमाऊलींचं आगमन झालेलं आहे. मराठवाड्यातील सर्व भक्तगण आणि विशेषतः औरंगाबादतील शहरातील जन्मलेला सगळा जनसागर यांच्या वतीनं आणि मी व्यक्तिशः गुरुमाऊलींचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. आज गुरुमाऊली एका विशेष उद्देशानं आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे की सध्या मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत अनेक प्रयत्न चालू आहेत. या सगळ्या प्रयत्नांना आध्यात्मिक गुरूंची जर आशीर्वाद मिळाला तर हे काम सुलभ होणार आहे आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्यांचं मनोधर्म उंचावण्यासाठी शेतकऱ्यांची जी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे या अडचणीवर कशा प्रकारे मात करावी, त्यासाठी कृषी उत्पादनावर होणारा जो खर्च आहे तो कसा कमी करावा, त्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांची मेहनत या पंचसूत्रीच्या आधारे शेती व्यवसायामध्ये आज आलेल्या अडचणीवर कशा प्रकारे मात करावी आणि हे करत असताना माणसाच्या ज्या काही नैतिक मूल्यांची देखील जोपासना कशी करावी, मनुष्याच्या सर्वांगीण विकासामध्ये बुद्धी, आत्मा आणि आपलं शरीर या तिन्ही बाबींचा योग्य तो समन्वय होण्याची आवश्यकता असते आणि तो समन्वय देखील कसा घडून आणावा आणि त्या माध्यमातून आपली आर्थिक आणि आध्यात्मिक उन्नती कशी करावी यासाठी गुरुमाऊली आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा मी गुरुमाऊलींचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या भव्य मेळाव्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुमाऊली. यानंतर मराठवाडा विभाग प्रमुख माननीय श्री विलासरावजी देशमुख साहेब यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्याकडे परमपूज्य गुरुमाऊली नेहमी वारंवार सांगत असतात की सर्व धर्म समभावाप्रमाणे आपले अकोल्याचे अहमदभाई आलेले आहेत. मी अहमदभाईंना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द सांगावे. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम.
मैं 1 साल से हमारे गुरु मौली जी के साथ भी जुड़ा हूं। जब मेरी पहली बार मुलाकात हुई थी गुरु मौली जी से तो मुझे अपनापन लगा था, क्योंकि ये खूनी रिश्ते के भाई है, अलग नहीं है। अगर अलग होते तो गुरु मौली जी का चांद अलग होता, सूरज अलग होता, मेरा अलग होता, वो भी एक है। और हमने अकोला में भी, जलगांव में भी हमारे मौली जी का जो कार्य देख के हमने कलेक्टर को निवेदन दिया है कि हमारे गुरु मौली जी को भारत रत्न पुरस्कार मिलना चाहिए। और हमारा अगला कार्यक्रम हम भी कुछ मंत्रालय जाने वाले हैं, वहां के तुम्हारे राज्यपाल को भी देंगे इस बारे में कि ये ऐसे संत आज इस धरती को बहुत आवश्यकता है। क्योंकि आज इस देश के अंदर एक आग के डेले पे खड़े हुए, जब तक के हर समाज एक प्लेटफॉर्म पर नहीं आएगा, अपना आदान प्रदान नहीं करेगा, आपके मेरे गलतफहमियां दूर नहीं हो सकती। यह बहुत आवश्यकता है। आज से 1400 साल पहले अल्लाह के रसूल मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिंदुस्तान की तरफ ऐसा इशारा किया और कहा कि इस देश से शांति और अमन की बू आ रही है, यह देश में आतंक नहीं फैल सकता, यह मिट्टी की क्वालिटी नहीं है, और जो करता है उसे मिटना पड़ेगा। अगर आप कश्मीर गए हो, एक सेब का झाड़ लाते हो, वो अपने महाराष्ट्र में नहीं लग सकता, उसके वातावरण सूट नहीं हो सकता। इसी प्रकार इस देश के अंदर आतंक नाम का शब्द ये मिट्टी में है नहीं, उसे मिटना पड़ेगा, वो है नहीं। आज इस्लाम जो शांति है, इस्लाम का है जो शांति अमन वाला है, भूखे को खाना खिलाना, प्यासे को पानी पिलाना, पड़ोसी का हक अदा करना, ये मुझे इस्लाम है। किसी को मारना इस्लाम नहीं है, किसी को कहना इस्लाम नहीं है। आप कब्रिस्तान में जाके देखिए, जब बॉडी में एक उसको रखते हैं तो एक साइड में ढांचा बनाते हैं 2x6 का, अंदर बॉडी रखते हैं, साथ में पटलियां लगाते हैं, ऊपर से मट्टी लगाते हैं और उसके ऊपर पूरा। जब मरने के बाद इस्लाम में इतनी सुरक्षा है तो जिंदे पने में कितनी सुरक्षा होना चाहिए। लेकिन मैं आप लोगों से माफी चाहूंगा कि हमने भी वो मालिक का संदेश आपसे छुपा के रखा है। कभी एक दूसरे को अपना भाई नहीं समझा। क्या आपकी मेरी जमीन अलग है, क्या सूरज अलग है? जमीन एक, चांद एक, मां के पेट में बनने की फैक्ट्री एक है, ऑक्सीजन एक लेते हो, आने जाने का रास्ता भी एक हो, तो बताइए आप हम अलग कैसे हो सकते? एक है सिर्फ, अलग नहीं है। लेकिन मैं आप लोगों से माफी चाहूंगा कि हमने भी वो मालिक का संदेश आपसे छुपा के रखा है, एक दूसरे को भाई नहीं समझा। सिर्फ 3 टॉपिक पे चर्चा करूंगा आज कि आज जो अपने 4 वेद है, खुद ऋग्वेद में लिखा हुआ है एक अंतिम ग्रंथ इस सृष्टि के अंदर आने वाली है, जिसके अंदर 31 बार जो मंत्र होगा वो आपका आखिरी ग्रंथ होगा। और वो 31 बार मंत्र ऑलरेडी कुरान में आ गया है, और वो मंत्र का नाम है फबिय्यालाहि रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वो अल्लाह कहता है कि तू मेरी कौन कौन से वस्तु को ठुकराएगा। जब अपने मां के पेट में थे, क्या आपका मेरा कोई एग्रीमेंट था? तब भी मालिक ने उस अंधेरी कोठरी में हर मनुष्य की सुरक्षा किया, और दुनिया में आने से पहले वो अल्लाह ने अपने मां की छाती में वो दूध की व्यवस्था किया। अगर 100 साल के भी हो जाओगे, जो बॉडी में खून दौड़ रहा है ओनली मां के दूध के कारण, उसमें विटामिन डालने वाला कौन? 24 घंटे में 23,000 सांसें लेते दिलाने वाला कौन? 12 घंटे में 3 सिलेंडर ऑक्सीजन के लेते हैं अपन। एक की कीमत है लेटेस्ट 3880 रुपए। 1 साल का कैलकुलेशन करोगे तो 13,82,000 की ऑक्सीजन ले रहे। क्या मालिक को बिल पेड कर सकते? जब 50 साल क्रॉस करोगे तो 6 करोड़ 60 लाख की ऑक्सीजन ले रहे। क्या मालिक को बिल पेड कर सकते? अपने 2 आंखों के अंदर 103 मिलियन कैबेज है, कभी उसको अभी अपन ऑपरेट कर रहे हैं। एक कान में 1 लाख स्पीकर है, कि उसका बिल भरते क्या? उसका बिल क्या है? अच्छे बातें सुनो, अच्छा देखो, अच्छा कर्म करो। कुरान के अंदर 6,666 अध्याय है। त्यामधून फक्त 553 अंचे आहे। 6,113 अध्याय संपूर्ण मानव जात के लिए है।
लेकिन मैं आपसे माफी चाहूंगा कि हमने कभी आपको नहीं बताया। उस मालिक ने बार बार हाईलाइट किया है कि तुम दुनिया के अंदर जितने भी मनुष्य है, तुम एक माता पिता की संतान हो। ना हिंदू बोला, ना मुसलमान बोला, ना बौद्ध बोला, ना जैन बोला, एक माता पिता की संतान हो। तो बताओ अपन एक दूसरे के भाई हुए कि नहीं हुए? फिर मालिक ने कुरान में परिचय दिया अपना, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अरबी शब्द है, त्याचा मीनिंग आहे की सांगा मालिक एक आहे, तो निरपेक्ष आहे, त्याला कोणाची गरज नाही, न त्याची कोई संतान है, न तो कोणाची संतान है, त्याच्यासारखं दुसरा कोणी नाही। ये आपका मेरा मालिक है, तो कभी किसी से पैदा नहीं हो सकता है। लेकिन मैं आप लोगों से विनंती करूंगा, इतना आकार है भाई की, 3 बातें जरूर याद रखना, क्योंकि गुरु मौली जी ने जो आज मुझे बुला रहे, इस बात का भी प्रूफ दिया है कि अलग नहीं है, क्या के लो आप बात करिए, यही मेरे देश की पहचान है, यही मेरी मिट्टी की पहचान है, क्या अपन अलग नहीं है। तो मैं आप लोगों से विनंती करूंगा कि 3 बातें इस भाई की जरूर याद रखिए। नंबर 1, मालिक ने मुझे धरती पे क्यों भेजा, ये पूछो अपने आप को। मैं काय के लिए आया हूं दुनिया में, क्या करके जा रहा हूं। और नंबर 2, मेरे जीने का उद्देश्य क्या है, मैं किस लिए जी रहा हूं, मैं काय के लिए आया हूं और क्या करके जाने वाला हूं। और नंबर 3, मेरे मरने के बाद क्या होगा, जब धरती को छोड़ के जाऊंगा। एक समय आएगा हर मनुष्य को ये धरती को छोड़ना है, क्योंकि मृत्यु निश्चित है। तो उस मालिक को अपन क्या जवाब देंगे मेरे भाई? वो मालिक आपको मुझे नहीं पूछेगा क्या कि तू मेरे जमीन पे चला, मेरा अन्न खाया, मेरी ऑक्सीजन लिया, तेरे माँ के अंदर ममता डालने वाला मैं, दुनिया में आने से पहले तेरे माँ के छाती में दूध की व्यवस्था करने वाला मैं, और तू मेरे अंदर इतने पार्टनर बनाता है। उस मालिक को क्या जवाब देंगे? तो मालिक ऐसे नर की आग में डालेगा मेरे भाई, जो दुनिया की आग से 70% ज्यादा तेज है, और हमेशा के लिए मेरे भाई उस आग में जलना पड़ेगा। आप मेरे भाई हो, खूनी रिश्ते के भाई हो, और मेरा भाई मरने के बाद नर की आग से बच जाए, एक अल्लाह को मानो तो कामयाब हो जाओगे, वरना घाटे में रहेंगे। ये बात थी जो आप तक के पहुंचाना था। और मैं आप लोगों से एक आखिरी विनंती करूंगा कि कम से कम 12 घंटे में 2 मिनट तन्हाई में बैठिए, अरे एक मालिक से प्रश्न पूछो, ए मालिक, जब तूने धरती पे भेजा है तो जो सच्चा रास्ता है मालिक तू हमें दे दे। वो बड़ा दयालु है, बड़ा प्यार करता है आपसे, मुझसे। उस माँ को पूछो जो एक बच्चा की चोट आती है तो माँ रात भर नहीं सोती, वो मालिक तो 70 माओं से ज्यादा प्यार करता है। तो कैसा प्यारा मालिक, कैसा दयालु मालिक है। उसकी निशानी एक सामने बैठे जी, बताओ कैसा प्यार करते हैं आपसे, मुझसे। ये ममता तो देखो कैसी ममता है, तो पैदा करने वाले की ममता कैसे होगी। और जब जब भी दुनिया में अंधकार बढ़ा, वो अंधकार मिटाने के लिए अल्लाह ताला ने अपने प्रेषित, अपने अवतार भेजाए। वेदों के जो 18,000 जो व्याख्यान है उसमें ग्रंथ है कल्कि अवतार, उसमें ये लिखा हुआ है कि विष्णु यश का एक बेटा पैदा होगा, उनका नाम कल्कि अवतार होगा। विष्णु यश का मीनिंग होता है मालिक की आज्ञा का पालन करने वाला। हम उसी को उर्दू में अब्दुल्ला कहते हैं, और अब्दुल्ला का भी अर्थ तो वही होता है मालिक की आज्ञा का पालन। उनके माँ का नाम सुमती होगा, इसका मीनिंग शांति पूर्वक या सुशीलता है। जिन्होंने आपको मुझे मालिक एक होने का परिचय दिया है, इस बात को आप, इतना समय नहीं है हमारे मौलवी जी की बोलना है, जो उनके बहुत जो एक एक शब्द बड़े कीमती होते हैं हमारे लिए, जो जिसकी ज़िंदगी बन जाती है। और बड़ी खुशनसीबी है कि आज हमारे गुरु मौलवी जी इस देश के अंदर, काश हर जिले में अगर एक एक हो जाते देश की काया पलट जाती। एक एक जिले में एक होते, कम से कम थोड़ा एक भाईचारा तो मिलता सबको, ऐसा प्लेटफॉर्म तो मिलता सबको आने के लिए। ये बड़ी खुशी की बात है कि हमारे गुरु मौलवी जी के लिए मैं तो यही दुआ करूंगा, अल्लाह इनकी उम्र इतनी बड़ी करे, क्या मैं शायद वो बोल ही सकता उनकी उम्र कितनी बड़ी करे, अल्लाह उनकी उम्र बड़ी करे बस। और एक मालिक की शपथ है आखिरी मेरे भाई, अपन सब मिलके पढ़ेंगे। ये पढ़ने के बाद मालिक मुझ पे आप पे जरूर दया करेगा, और वो शपथ का नाम है अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलहु। इसका मीनिंग होता है कि मैं साक्षी देतू की ईश्वर शिवाय कोई उपासनाचे योग्य नहीं, तो एकटा है, और मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के बंदे आणि भक्त है। मैं एक एक शब्द रिपीट करता हूँ, साथ में आप भी करिए, बोलो अशहदु
अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दहु व रसूलहु। इसका मीनिंग होता है एक है जो पूरी सृष्टि का निर्माता, जो बनाने वाला, और जो वेदों में नरनिशक बोला गया, जो अंतिम ऋषि है। और मेरे गुरु मौली जी के लिए ये कहूँ कि आप मेरे लिए भी कुछ की दुआ करिए। और आज मुझे कुछ और बाहर गाँव जाना था, लेकिन गुरु मौली जी के ममता ने मुझे यहाँ तक के खींच के ले आया है। ये बात करता हूँ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। धन्यवाद। यानंतर औरंगाबादचे आमदार माननीय अतुलजी साणे, जिल्हा प्रमुख माननीय अंबादासजी दानवे, त्याचबरोबर माननीय नगरसेवक राजूजी वैद्य यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींचा सत्कार करावा। औरंगाबादचे आमदार माननीय अतुलजी सावे। या कार्यक्रमामध्ये महसूल विभागीय आयुक्त माननीय श्री पापळकर जितेंद्रजी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते अन्नधान्य, संसार उपयोगी वस्तूंचे तसेच कृषी अवजाराचे वाटप करण्यात येणार आहेत। तरी मी प्रातिनिधिक स्वरूपात ज्या शेतकऱ्यांची नावे घेते त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन माऊलींचे आशीर्वाद घ्यावेत। यामध्ये सर्वप्रथम पळसवाडी येथील शेतकरी माननीय सतीशजी भाऊसाहेबजी आवटे, शेतकऱ्यांचे नाव घ्या। यानंतर जांभळी तालुका कन्नड येथील मिलिंदजी पांडुरंगजी साळवे यांनी व्यासपीठावर येऊन गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यावा। कसाबखेडा तालुका खुलताबाद येथील अगोदर स्टेजवरून सगळ्यांनी खाली जायचे कृपा करून। हो, व्यासपीठावर असणाऱ्या सेवेकऱ्यांना नम्र विनंती, त्यांनी खाली येऊन आपापल्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे। फसाबखेडा येथील एकनाथजी भिका धोत्रे या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर व्यासपीठावर जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यायचा आहे। कसाबखेडा येथील माननीय शेखजी खानामत शेख दादा या शेतकरी बांधवांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यावा। राहणार जांभळी येथील गजानन बाजीरावजी देवरे या शेतकरी बांधवांनी व्यासपीठावर जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यावा। पळसवाडी येथील माननीय सतीशजी आवटे, जांभळी येथील माननीय मिलिंदजी साळवे, कसाबखेडा येथील माननीय शेखजी खानामत भाई, त्याचबरोबर माननीय एकनाथजी भिकाजी धोत्रे आणि गजानन बाजीरावजी देवरे हे सर्व शेतकरी बांधव परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद व्यासपीठावर घेत आहेत। भाविक सज्जन हो, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे। आपण कितीही शिकलो, मोठे झालो तरीही आपण सर्वजण भारतीय आहोत। माऊली नेहमी म्हणतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल। आणि हे आपलं राष्ट्र कृषीचं, शेतकरी बांधवांचं। या शेतकरी बांधवाच्या पाठीशी आहे समर्थ सेवा मार्ग आणि परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद। दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबियांना संसार उपयोगी वस्तू, कृषी अवजारे आणि अन्नधान्याचं वाटप परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 शेतकरी बांधवांना देऊन व्यासपीठावर होत आहे। यानंतर मराठवाडा विभाग प्रमुख माननीय श्री विलासरावजी देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। माननीय विलासरावजी देशमुख। आज आपण
या कार्यक्रमासाठी आलेला आहात. असाच कार्यक्रम आपल्याला कृषी महोत्सव म्हणून 2016ला आपल्याला 22 ते 26 जानेवारी आपल्याला नाशिक येत आहे. कारण आपण आत्ता ज्या आत्महत्या केलेल्या किंवा गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबांना आपण आर्थिक मदत केलेली आहे. जवळपास आपण 500 शेतकऱ्यांना हे जे काही अन्नधान्य आपण वाटप करणार आहोत. आणि ज्यावेळेस गुरुमाऊली आम्हाला सांगत असतात की आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशासाठी आपल्याला काही ऋण फेडण्यासाठी जे काही आपल्याला प्रयत्न करायचे असतात आणि आम्ही तो थोडाफार प्रयत्न केलेला आहे. म्हणून ह्या कृषी कसं जीवन जगावं म्हणून ज्यावेळेस आपण पंचसूत्री कार्यक्रम हा 22 ते 26 जानेवारीला घेतला आहे. त्याच्यात आपल्याला कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मिती व व्यवस्थापन, कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त आत्महत्या पीडित कुटुंब, अल्पपूर्वक भूमिहीन शेतकऱ्यांना इतर ठिकाणच्या कृषी क्षेत्रात रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध करणे, कृषी क्षेत्रात कुशल व अनुभवी मनुष्यबळ तयार करणे, बळकटी देणे ॲग्रो प्लेसमेंटद्वारे करण्यात येत आहे. उदाहरणार्थ एकीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती कामाचा अनुभव असूनही भांडवल अभावी नैराश्यता आली आहे. दुसरीकडे अनुभव मनुष्यबळ अभावी शेकडो एकर कृषी क्षेत्र पडीत आहे. त्यासाठी स्वयंरोजगार विभागातून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहे. या उपक्रमात अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आपणही ॲग्रो प्लेसमेंटमध्ये नाव नोंदवावे म्हणून आपण जो 22 ते 26 जानेवारीला जो नाशिक येथे आपल्याला कृषी महोत्सव आहे त्याच्या संदर्भात माऊली आपल्याला मार्गदर्शन करतीलच. मी या कार्यक्रमाला खूप वेळ झाला म्हणून आपण सांगतो आता परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. परमपूज्य गुरुमाऊली चैतन्याचा महास्रोत, मूर्तिमंत ज्ञानाचे तेजोरूप, वात्सल्य सागर आहेत. कलियुगातल्या समस्त दुःखांना नष्ट करण्यासाठी, माणुसकीचा ध्वज उंच नेण्यासाठी, सुंदर युग घडविण्यासाठी, धर्म संस्थापनेच्या सकल शास्त्रांची उकल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज गोदावरीच्या तीरी दिंडोरी ग्रामी आहेत. ज्यांच्या ठाई परमेश्वराचे नित्य दर्शन घडते. अशा या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी आम्हा सर्व सेवेकऱ्यांना अमृततुल्य मार्गदर्शन करावं. परमपूज्य गुरुमाऊली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. समस्त उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले या नगरीचे प्रथम नागरिक, कृषी विभागातील आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात सर्वार्थानं सहकार्य करणारे सर्व प्रतिनिधी, मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यातून आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातून आजच्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्याला उपस्थिती लावणारे सर्व नागरिक, समस्त महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषा ओलांडून उपस्थित आणि स्थानिक नगरीतील सर्व माता भगिनी, आबाल वृद्ध आणि सर्व नागरिक, या उपक्रमाला राज्यस्तरीय सर्व अधिकारी, पदाधिकारी, IAS IPS अधिकारी, सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, पडद्याआड आणि शेवटच्या रांकेत काम करणारे, जनतेच्या आड काम करणारे सर्व प्रतिनिधी, अकोल्याहून ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आमचे आलिम भाई
आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षात ते प्रत्येक उपक्रमाला हजेरी लावून सर्व धर्म समभाव आणि या कार्यातून आपणाला विदित आहे माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिला जोपासण्यासाठी आपण खरं तर सर्वजण उपस्थित झालात. एवढं जर पाळलं गेलं तर या देशात खऱ्या अर्थानं रामराज्यापेक्षाही चांगले दिवस निश्चित येतील, यात अजिबात संशय नाही. म्हणून आपण ही तत्व सत्व कृती पाळण्यासाठी आजच्या या विशेष उपक्रमाचं आयोजन आमचे विलासरावजी देशमुख आणि त्यांचे सहकारी, या उपक्रमात भाग घेणारे सर्वच सेवेकरी, त्यांचा सर्वांचा यात सिंहाचा वाटा आहे. सर्व सेवेकरी आणि सर्व परिवाराला आणि आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद आहेत. तथापि अनेक वर्षापासून एक रीत तुम्ही सेवेकऱ्यांनी पाळली की नवं वर्ष आलं की पहिलं मराठवाड्यात कुठल्या तरी उपक्रमाचा शुभारंभ व्हावा, म्हणून तो दिवस आज आपण सर्वांनी निवडलेला आहे. गेल्या दशकात आपण 1 जानेवारी किंवा 1-2 दिवस अलीकड पलीकड नव्या वर्षाचे त्याचा शुभारंभच आपण मराठवाड्याच्या मुहूर्तानं करत असतो. ही अत्यंत पुण्याची एक भाग्याची शिदोरी म्हणावी लागेल, परंतु तेवढ्या जबाबदाऱ्या आपणावर आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये गेली 3-4 वर्ष दुष्काळ, आवर्षण, परंतु ती सहनशीलता ती फक्त आपल्यातच आहे, इतर लोकांमध्ये नाही. एवढी प्रचंड सहनशीलता दुष्काळ पचवण्याची आमच्या मराठवाड्यातल्या नागरिकांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे. परंतु आता अंत न पाहता आगामी येणारा काळ आणि त्यावर असणाऱ्या कृषी विभागातून उपाययोजना याचा समन्वय, यासाठी थोडीशी कृषीची उपासना आणि थोडीशी त्याचा अभ्यासक म्हणून आपण आपली भूमिका पार पाडली. या संभाव्य बाबीवर आपणाला निश्चितपणे मात करता येईल, यात दुमत नाही. त्यासाठी या देशामध्ये ऋषीमुनींनी अशा काही संशोधक उपाययोजना करून ठेवलेल्या होत्या आहेत, परंतु त्या गेल्या काही कालावधीमध्ये काळाच्या ओघामध्ये त्या थोड्या दूर झाल्या. पुन्हा त्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी आगामी या इंग्लिश महिन्यात, आता येणाऱ्या मराठी महिन्यात, पौष महिन्यात, पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या काळात शाकंभरी नवरात्र आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या 4 शक्तिपीठांपैकी मराठवाड्यात तुळजापूर आहे, विदर्भात माहूर आहे, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर अंबाबाई आहेत, उत्तर महाराष्ट्राला सप्तशृंग आहे. आपल्या भौगोलिक रचनेनुसार आपण या शक्तिपीठांना एक विनंती करणार आहोत की आगामी येणारं जे पर्जन्य असेल त्याचं साकडं आत्ताच आपण घालावं. पर्जन्य देवतेला आपण आत्ताच विनंती करावी की आगामी येणारं जे पर्जन्य असेल त्यात अनावृष्टी नसेल किंवा अतिवृष्टी नसेल, त्यात सुवृष्टी व्हावी असं साकडं घालून आपण शाकंभरी नवरात्रामध्ये
आपण तमाम भाविक, सेवेकरी आणि नागरिक या सर्वांनी त्यात भाग घ्यावा, पर्जन्य देवतेला विनंती करावी. काही जिल्ह्यांनी शाकंभरी नवरात्रामध्ये हा उपाययोजना केल्यामुळं त्या भागात दुष्काळ नाही, तिथे पाण्याची कमतरता नाही. म्हणून आपल्याही भागामध्ये पावसाची, पाण्याची जर कमतरता नसेल, पुढे बोलण्याचं काही प्रयोजन नाही. पाणी हे आपलं सर्व काही जीवन आहे, विकासाचा मूल दृष्टिकोन आहे. म्हणून आपण या 7 दिवसाच्या 17 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात आपण स्थानिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भगवतीला आळवणी करावी, पर्जन्याविषयी विनंती करावी आणि तारीख 23 रोजी गुरुकुल पीठाच्या सत्संगाच्या 4थ्या शनिवारी आपणा सर्वांना जमेल तेवढ्यांनी त्या 4 शक्तिपीठांना विनंती करून त्याची सांगता त्या ठिकाणी करावी. ब्रह्मवादिनी गंगामाई हिच्या कुशीत जर आपण ही सेवा सर्व रुजू केली तर पर्जन्य देवतेची सर्वात सर्व देवता गोदामाता आहे. म्हणून गोदामाईला आपण विनंती करणार आहोत की या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करा. मागचा भूतकाळ न घेता पाण्यावरून होणारी भांडणं, पाण्यावरून होणारी अप्रिय घटना आपण रोजच बघत आहात. तथापि पर्जन्यच असा मुबलक झाला तर या सगळ्या गोष्टी घडण्याचं प्रयोजन होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी या प्रार्थनेला सामोरं जाऊ आणि त्यात सहभाग घेऊ. आजच्या कार्यक्रमाचं, या नव्या वर्षाचं आपण चांगलं स्वागत करू. आपल्या सर्व मानव जातीच्या परिवारामध्ये सौख्य, समाधान, शांती आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी अशी भारत मातेला विनंती करणार आहोत. या सर्व उपक्रमांचा सार आपणा सर्वांना विदित आहे की या कार्यातून सेवेकऱ्यांचं, मानव जातीचं एक ग्राम अभियान गेली अनेक दशकं कार्यरत आहेत. आणि खरं तर प्रत्येकानं जर यात भाग घेतला तर त्यात दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लागली जाईल. मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, चांगले संस्कार करणे काळाची गरज आहे. तथापि उद्याची जी नवी पिढी असेल, वडिलकीचा, आई वडिलांचा आदर करणारी आणि आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी म्हणून तिचा नावलौकिक करायचा असेल, या देशातील सर्व गुरुजनांना कळकळीची एक सूचना आहे, कळकळीचं सांगणं आहे. राज्यात, देशात असणाऱ्या सर्व पाठशाला, विद्यापीठांपर्यंत असणारी ही सर्व यंत्रणा, त्यांना शिकवणारे गुरुजी, अध्यापक, प्राध्यापक आणि प्राचार्य, या सर्वांना आपण सहकार्य करावं. यांच्या हातात बरंच काही आहे. आजचे पालक लोक या सर्व बाबींवर थोडं त्यांना नैराश्य आलेलं आहे. आमच्याकडे शेकडो पालक रोजीला येऊन आपल्या कथा व्यथा मांडताना ढासाढासा रडतात. आजची पिढी फार बिघडलेली आहे. आम्ही सांगतो बिघडलेली नाही, घडवण्यात आपण कमी पडत आहात. नव्या पिढ्यांना घडवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आजही आपल्यामध्ये आमचे काही गुरुजन प्रतिनिधी मूल्यसंस्काराचं काम करतायत, काही भगिनी करतायत. कृपया त्यात भाग घेणारे प्रतिनिधी
आज उपस्थित आहेत, असतील तिथून त्यांनी उभं राहून मूल्य शिक्षणाचा ओळख परिचय करून देणं उचित ठरणार आहे. आमचे कुबेर सर मराठवाड्यात काम करतात, त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. कळकळीचं सांगणं आहे की आपण त्यांना सहकार्य करून पाठशालेपासून तर विद्यापीठापर्यंत गुरुजनांना आपण सहकार्य करा. आपण गुरुजनांची विचारपूस करा. आजी आजोबा किंवा आई वडील असतील यांनी शाळेत वेळोवेळी संवाद संपर्क करून आमची मुलं आमची नातवंड शाळेत बरोबर येतात का, अभ्यास करतात का, असं जर आदबीने विचारलं तर खरोखर त्यातून माणुसकीचा जिव्हाळा आणि माणुसकीची संस्कृती निश्चितपणे कार्यरत होईल या दुमत नाही. म्हणून त्यासाठी आपण पुन्हा मूलभूत बाबींकडे वळणं काळाची गरज आहे. या कार्यातला दुसरा एक सकारात्मक भाग सामाजिक बांधिलकीतला आहे. मानवजातीसमोर आज अनंत समस्या आहे. आपण मागाशी बघितलं, आपण सूचक जाणकार आहात की समाजात आणि मानवजाती समोर खूप आव्हानं आहेत. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, अभ्यासाचा प्रश्न आहे, आपुलकीचा प्रश्न आहे, हट्टपणाचा प्रश्न आहे, शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न आहे, व्यवसायाचा प्रश्न आहे, कुटुंबात ताणतणाव आहेत, मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, ऋण काढून सण करण्याची सवय काही कुटुंबियांना लागलेली आहे, अपत्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, व्यापाराचा प्रश्न आहे, असाध्य आजारांचा प्रश्न आहे, घरकुलांचे प्रश्न आहेत. सामान्यांना जीवन जगताना या सर्व बाबींचा सामना करावा लागतोय. म्हणून यासाठी या कार्यानं गेली अनेक वर्ष, सुमारे 60 वर्ष झाली, या कार्यातून प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन हा एक विभाग कार्यरत केला. पैकी आज त्यात काम करणारे प्रतिनिधी आलेले आहेत मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यातून. त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. धन्यवाद. परंतु वाढत्या लोकसंख्येनं आपली संख्या थोडीशी कमी दिसते. आपण जोडणी अभियानामध्ये देशाची लोकसंख्या 150 कोटीवर पोहोचली. तुलनात्मक दृष्ट्या प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन करण्याची संख्या सुद्धा त्या पटीत वाढली. तरच आपण जनतेपर्यंत, मनामनापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचू शकू यात दुमत नाही. म्हणून आपण प्रत्येकापर्यंत पोचायला तेवढी ऊर्जा, तेवढं बळ अपेक्षित आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण याही विभागाला सशक्त करून मानवजातीला समृद्ध करण्याचा एक कृतसंकल्प या 16 सालाच्या पूर्व कृतीला या पहिल्या आठवड्यात भारत मातेशी आपण संकल्प करावा, हे कळकळीचं सांगणं आहे. पुढचा विभाग विवाह आणि कृषी विभाग आहे. आज आपल्यामध्ये हे दोघेही विभाग आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करताना तमाम किंवा आम जनतेला या दोघेही विभागांची जीवापाड गरज आहे. पैकी यात विवाह मंडळ आपली पुस्तिका दाखवत आहेत. त्या पुस्तिकेमध्ये प्रतिवर्षी बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं आणि सर्व धर्मांच्या मुलामुलींची विवाह केली जातात. गुरुकुल पीठावर त्र्यंबकेश्वरी आपणाला विधी